हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्व कसे आहात? आय होप तुम्ही सर्व छान आहात. आज मी दिवाळी डेकोरेशनचा व्लॉग बनवणार आहे. दिवाळी डेकोरेशनचा व्लॉग करताना मी सुरुवात सोफ्यापासून केली आहे. सगळ्यात आधी मी सोफ्याचे कवर काढून घेणार आहे. मी माझ्या घराचे दिवाळी डेकोरेशन करायला सुरुवात केली आहे. ही डेकोरेशनची आयडिया तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तुम्ही पण तुमच्या घराला छान डेकोरेट करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझा हा सोफा प्लेन ब्ल्यू कलरमध्ये असल्यामुळे मी याला फेस्टिवल लुक देण्यासाठी छान कलरफुल कुशन्सचा वापर करणार आहे. प्लेन सोफ्यावर कलरफुल कुशन वापरल्यामुळे सोफा छान उठून दिसतोय. साठी कुशन कवर घेताना तुम्ही पारंपरिक नक्षीकाम केलेले किंवा सणासुदीचे प्रिंट असलेले कुशन कवर खरेदी करा. सणासुदीच्या काळात कर्टन्स उठून दिसण्यासाठी तुम्ही त्याला सजवू शकता, जसे की LED दिवे, फेरी लाईट्सचा वापर करू शकता. तुम्ही कर्टन्सला फुलांच्या माळा किंवा रंगीबेरंगी रिबननेही सजवू शकता, त्यामुळे ते अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतील. रंगीबिरंगी आणि आकर्षक कुशन कवर तुमच्या घराला एक सण आणि उत्सवाचं रूप देते. तुम्ही मखमली किंवा रेशमी फॅब्रिकचे कवर वापरून तुमच्या सोफ्याला एक छान लुक देऊ शकता. दिवाळीला डायनिंग टेबल सजवण्यासाठी तुम्ही आकर्षक टेबल क्लॉथचा किंवा रनरचाही वापर करू शकता. डायनिंग टेबलचे मुख्य आकर्षण तयार करा, जसे की दिवे, मेणबत्त्या, फुलांच्या माळा किंवा तुम्ही एखादे छान सुंदर असे फ्लावर पॉटही ठेवू शकता. खास दिवाळीसाठी झरोका हँगिंग बॉक्स मी ॲमेझॉनवरून खरेदी केले आहे. मी याचा वापर एका खाली असलेल्या वॉलवर करणार आहे. हे तुम्ही तुमच्या घराच्या एंट्रन्सलाही लावू शकता. हे दिसायला खूप सुंदर दिसतात. पडद्यांवर फुलांच्या माळा लावा. फुलांच्या माळाचे डेकोरेशन केल्यामुळे पडदे खूप सुंदर दिसतात. अशा प्रकारच्या माळा वापरून तुम्ही खूप कमी वेळामध्ये घराला एक खूप छान लुक देऊ शकता. आपण जे पडदे आणि फुलांच्या माळा लावल्या आहे त्याला दिवाळी लुक देण्यासाठी आपण LED लाईटचा वापर करणार आहोत. LED लाईटचा वापर तुम्ही तुमच्या घरातल्या खिडक्या, भिंती, दरवाजे किंवा घरातील बाहेरच्या बाजूला लावून तुम्ही तुमच्या घराला सुंदर, आकर्षक आणि एक फेस्टिवल लुक देऊ शकता. पडद्यांमध्ये फुलांच्या माळा आणि LED लाईट लावल्यामुळे पडदे किती सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता. दरवाजावर शुभ लाभ लावण्यासाठी हे सुंदर वुडनचे स्टिकर मी मार्केटमधून खरेदी केले आहे. झेंडूच्या फुलांची माळा किंवा फुलांची आकर्षक सजावट तुम्ही दारावर करू शकता. दिवाळीसाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तोरण आले आहे, पण मला हे खणाचे तोरण खूप आवडले. हे तोरण पारंपरिक आणि एक सुंदर फेस्टिवल लुक देते. हे तोरण तुम्ही लग्न आणि इतर समारंभासाठी घराची सजावट करण्यासाठी वापरू शकता. नवीन घरात प्रवेश करण्यासाठी किंवा गिफ्ट देण्यासाठीही तुम्ही याचा यूज करू शकता. दरवाजाच्या सजावटीसाठी आपण जेव्हा फुलांच्या माळा, तोरण, रांगोळी, दिवे यांचा वापर करतो तेव्हा दरवाजा किती सुंदर दिसतो बघा. उंबरठ्याची शोभा वाढवण्यासाठी आपण लाकडी उंबरठ्यावर विविध प्रकारचे ऊर्जादायी प्रतीक आपण करून घेऊ शकतो. उदाहरणार्थ स्वस्तिक, लक्ष्मीची पावलं, अष्टदल कमळ अशा ऊर्जादायी प्रतीकांचा आपण वापर उंबरठ्यावर करू शकतो. हे इलेक्ट्रिक दिवे मी मागच्या वर्षी क्राफ्ट मार्केटमधून खरेदी केले आहे. दिवाळीसाठी मी अशा कार्पेटचा यूज केला आहे जो एक छान फेस्टिवल लुक देतो. हे जे मी ॲमेझॉनवरून झरोके ऑर्डर केले होते यासोबत इलेक्ट्रिक दिवेही आले होते.
इलेक्ट्रिक दिवे ठेवल्यानंतर याचा लुक खूप सुंदर दिसत होता. पूर्ण लाईट बंद केल्यावर हे कसे दिसते हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. मला हे झरोके खूप आवडले. तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून कळवा. आय होप तुम्हाला हा माझा दिवाळी डेकोरेशनचा व्हिडिओ आवडला असेल आणि कुठलेही पर्टिक्युलरली प्रोडक्ट तुम्हाला आवडले असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. अशा प्रकारे खूप कमी वस्तू वापरून तुम्ही दिवाळीचे डेकोरेशन करू शकता. दिवाळीसाठी तुम्ही कुठलाही कलर सिलेक्ट करू शकता किंवा मल्टी कलरचाही वापर करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.